नमस्कार. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जनाब संजय राऊतांनी असा दावा केला आहे की विधान परिषद निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक राहिली नाही. मुळामध्ये उभाटा गटाकडे कार्यकर्तेच राहिले नाहीत तर त्या कार्यकर्त्यांची निवडणूक कशी राहील? विधान परिषदेच्या निवडणुकीला नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती हे मतदान करत असतात. परंतु ज्या वेळेला महापालिकेच्या निवडणूक होत्या, जिल्हा परिषदेच्या निवडणूक होत्या, तेव्हा तुम्ही घर कोंबडा म्हणून घरामध्ये बसला होतात. तुम्ही कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं. कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना साथ दिली नाही, कार्यकर्त्यांना संधी दिली नाही आणि आज सांगतायत की या कार्यकर्त्याच्या निवडणुका राहिल्या नाहीत. मुळामध्ये कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडायचं आणि घरामध्ये बसायचं हे संजय राऊतांचं आणि उभाटा गटाचं काम आहे. त्यामुळं आज तुमच्याकडे कार्यकर्ते शिल्लक राहिले नाही, नेते शिल्लक राहिले नाही, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सभापती शिल्लक राहिले नाही. त्यामुळं ही निवडणूक तुम्ही जिंकू शकत नाहीत. ही कार्यकर्त्यांचीच निवडणूक आहे आणि कार्यकर्त्यांच्या जीवावरच कुठलीही निवडणूक लढता येते आणि जिंकता येते. भारतीय जनता पार्टी असेल, महायुती असेल, यांनी कार्यकर्ता सांभाळला, कार्यकर्ता मोठा केला, कार्यकर्त्याला संधी दिली. तुमच्यासारखं आप लढो हम कपडे संभाळते है अशा पद्धतीची भूमिका भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीने घेतली नाही. त्यामुळे संजय राऊतांनी लक्षात घ्यावं, ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, घरात बसलेल्या लोकांची निवडणूक नाही. संजय राऊतांनी नाशिकमध्ये नेमकी काय डील केली? नाशिकमध्ये संजय राऊतांनी महाविकास आघाडीचा आणि उभाटा गटाचा उमेदवार का दिला नाही याचं उत्तर आधी दिलं पाहिजे. नाशिकची जबाबदारी संजय राऊत यांच्याकडे होती, परंतु संजय राऊतांनी नाशिकमध्ये जाणीवपूर्वक उमेदवार देऊ दिला नाही. त्यामुळं यात संजय राऊतांनी काही डील केली का, संजय राऊतांनी काही व्यवहार केला का, याचं उत्तर एकदा सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये दिलं पाहिजे. संजय राऊतांना याची कल्पना आहे की उद्धवजी ठाकरे यांची इच्छा होती की ही निवडणूक बिनविरोध होऊ नये, परंतु नाशिकमध्ये उमेदवार न देता उद्धवजी ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना विरोध करण्याचं काम हे जनाब संजय राऊतांनी केलं आणि त्यासाठी काही व्यवहार केले का याचं उत्तर संजय राऊतांनी एकदा महाराष्ट्राला दिलं पाहिजे. संकटमोचन काय करणार आहेत ते विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर संजय राऊतांना कळेल. संजय राऊत, ना तुमच्याकडे संकट राहिलं ना संकटमोचक राहिलं आहे, कारण तुमचा पक्षच संपला आहे. संपलेल्या पक्षाला ना संकटाची भीती असते ना संकटमोचकाची भीती असते. त्यामुळं उभाटा गटाचं पूर्ण अस्तित्वहीन झालेलं आहे. त्यामुळं त्यांना संकटाची भीती नाही आणि संकटमोचकाची भीती नाही. परंतु एक लक्षात घ्या, संकटमोचक काय करतील हे विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर संजय राऊतांना लक्षात येईल. विधान परिषदेला 17-0 असा सामना होणार आहे आणि त्या दिवशी संजय राऊत यांना संकटही आठवेल आणि संकटमोचक देखील आठवतील. ते संजय राऊतांनी नाशिकमध्ये उमेदवार निश्चित का केला नाही? संजय राऊतांकडे नाशिकची जबाबदारी होती. नाशिकमध्ये निवडणूक लढण्याबद्दल संजय राऊतांनी भूमिका का घेतली नाही? एकीकडे संजय राऊत सांगतात की ही निवडणूक बिनविरोध होऊ नये यासाठी महाविकास आघाडीचा प्रयत्न होता, आम्ही निवडणूक हारणार आहोत तरी देखील ही निवडणूक बिनविरोध होता कामा नये यासाठी आम्ही उमेदवार देतोय, अशा पद्धतीची भीमगर्जना संजय राऊत करतायत. आणि नाशिकमध्ये संजय राऊतांनी शेपूट का घातली याचं उत्तर एकदा महाराष्ट्राला दिलं पाहिजे. संजय राऊतांनी जाणीवपूर्वक उद्धवजी ठाकरे यांचा अपमान करण्यासाठी नाशिकमध्ये शेपूट घालून आपला उमेदवार दिलेला नाही. त्याचं कारण काय हे एकदा राऊतांनी महाराष्ट्राला सांगावं. संजय राऊत, दबावाचं राजकारण भारतीय जनता पार्टी करत नाही. प्राजक्त तनपुरे यांनी
आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी आणि कामासाठी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला हे त्यांनी त्याच दिवशी जाहीरपणे सांगितलं। राहुरी विधानसभेची निवडणूक झाली तेव्हा त्यांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अक्षयजी कर्डिले यांना साथ दिली। भारतीय जनता पार्टी आणि महायुती म्हणून महाराष्ट्राचा धर्म विकासाच्या दिशेने घेऊन जातोय, त्यामुळं प्राजक्त तनपुरे हे भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देतात, भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत। आता तुमच्या पक्षाकडे कोणी ढुंकूनही बघायला तयार नाही। तुमच्या पक्षातले आहे ते लोक तुम्हाला सांभाळता येत नाहीत, तुमच्या पक्षातले खासदार तुम्हाला सांभाळता येत नाहीत, तुमच्या पक्षातले आमदार तुम्हाला सांभाळता येत नाहीत। त्यामुळं तुम्ही तुमच्या पक्षाची चिंता करा। प्राजक्ती तनपुरे हे भारतीय जनता पार्टीचे आता आमदार होतील। भारतीय जनता पार्टीचा झेंडा खांद्यावर घेऊन पुढे घेऊन जाण्याचं काम हे प्राजक्तजींच्या माध्यमातून केलं जाईल। तुम्ही तुमच्या पक्षाचा झेंडा कसा खाली गेलाय, तुमच्या पक्षाची मशाल कुठे कुठे भिजली, त्याकडे जरा जास्त लक्ष दिलं तर बरं होईल। विधान परिषद डम्पिंग ग्राउंड झालं नाही, उभाटा गटाची कचरा कुंडी झालेली आहे। उभाटा गट हे कचरा कुंडीप्रमाणेच झालेला आहे, कारण उभाटा गटामध्ये ना नेते शिल्लक आहेत, ना कार्यकर्ते शिल्लक आहेत, ना आमदार शिल्लक आहेत, ना नगरसेवक शिल्लक आहेत। सगळा कचरा शिल्लक आहे तो उभाटा गटामध्ये शिल्लक आहे। त्यामुळं विधान परिषद डम्पिंग ग्राउंड नाही, तर ज्या उभाटा गटाची कचरा कुंडी झाली त्याकडे उभाटा गटाने लक्ष दिलं पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विधान परिषदेमध्ये उद्योगपतींना कुणी पाठवलं होतं, राज्यसभेमध्ये उद्योगपतींना कुणी पाठवलं, आपल्या महाराष्ट्राचा इतिहास काढला तर सर्वात जास्त उद्योगपतींना तिकीट देण्याचं काम कुणी केलं असेल तर उद्धवजी ठाकरे तुम्ही केले, संजय राऊत तुम्ही केले। विधान परिषदेची आणि राज्यसभेची यादी जर का वाचून दाखवली तर तुम्ही कुठल्या कुठल्या उद्योगपतींना कसे कसे तिकीट दिले होते हे महाराष्ट्रानं बघितलेलं आहे। आता आम्ही कार्यकर्त्यांना संधी देतो, आता जे भारतीय जनता पार्टीला महायुतीला साथ देतात त्यांना संधी देतो। आता तुमच्या पक्षामध्ये हा सगळाच कचरा शिल्लक राहिला आहे, त्यामुळे तुमच्याकडे ना साथ आहे, ना संधी आहे, ना संकट आहे। अशा पद्धतीची कचरा कुंडीसारखी अवस्था संजय राऊत आणि उभाटा गटाची झालेली आहे। 2029ची लोकसभा देखील पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातच लढली जाणार आहे। आज मी आणखी एक भाकीत करतो की पुढच्या 1.5 वर्षामध्ये संजय राऊत हे उभाटा गट सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करतील। मोदीजी 2029 पर्यंत पंतप्रधान राहतील, 2029ची निवडणूक लढून पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान होतील, परंतु संजय राऊत मात्र येत्या काही दिवसामध्ये उभाटा गटाचा कचरा पूर्णपणे संपवून आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील। तो पक्ष विलीन झाला नाही तर राज्यसभेसाठी स्वतः राहुल गांधींच्या पाया पडून काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश करतील। उद्धवजी ठाकरे, आदित्य ठाकरे संजय राऊतांना येणाऱ्या काळामध्ये राज्यसभेची संधी देणार नाहीत। त्यामुळे आता संजय राऊत यांना राज्यसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याशिवाय पर्याय उरणार नाही। त्यामुळे राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींबद्दल भाकीत करूच नये, त्यांना तो अधिकार नाही, कारण 2 वर्षामध्ये राहुल गांधी काँग्रेसची गुलामी करणार आहेत। ममता बॅनर्जींचा पक्ष भारतीय जनता पार्टीने फोडला नाही, ममता बॅनर्जींची दहशत झुगारून, अभिजित बॅनर्जीची दादागिरी झुगारून तिथल्या आमदारांनी स्वतःला स्वातंत्र्य करून घेतले। ज्या आमदारांवर दहशत होती, ज्या आमदारांवर ममता दीदींची दीदीगिरी चालत होती, ती दीदीगिरी दादागिरी झुगारून आता पश्चिम बंगाल हा दादागिरी मुक्त झाला आहे। पश्चिम बंगाल दहशतमुक्त राज्य झालेलं आहे। त्यामुळं हे आमदार त्यांचा स्वतंत्र गट त्यांनी केलेला आहे। कालपर्यंत ममता बॅनर्जींच्या दहशतीखाली हे सगळे आमदार होते, परंतु या दहशतीपासून मुक्त करण्याचं काम तिथं झालेलं आहे। आता ना ममता दीदींची दहशत राहिली, ना त्यांच्या भाच्याची दहशत राहिली। ही संपूर्ण दहशत पश्चिम बंगालच्या जनतेनं उद्ध्वस्त केली। ममता बॅनर्जींचा बालेकिल्ला, ममता बॅनर्जींचा अहंकाराचा गड
हा पश्चिम बंगालच्या जनतेनं फोडून टाकला, उद्ध्वस्त करून टाकला। त्यामुळं तिथे आजपर्यंत दहशतीत राहणाऱ्या आमदारांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि ते स्वतंत्रपणे आपलं धोरण, स्वतंत्रपणे आपला विचार पुढे नेण्याचं काम करतायत। भारतीय जनता पार्टीने ना शिवसेना फोडली ना राष्ट्रवादी काँग्रेस फोडली। तुम्ही आपले विचार सोडले, तुम्ही आपला पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधला होता, म्हणून तुमची अवस्था तशी झाली। भारतीय जनता पार्टीचं यात काही देणं घेणं नाही। गुवाहाटीचा उठाव हा उद्धवजी ठाकरेंच्या विरोधामध्ये होता आणि गुवाहाटीमध्ये आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी एकनाथजी शिंदे यांच्यासोबत 40 आमदार गेले होते। ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार वाचवण्यासाठीचा लढा होता। गुलाबराव पाटलांना इतकंच सांगायचं आहे, ज्या ज्या ठिकाणी महायुतीमध्ये बंडखोरी झालेली असेल ती बंडखोरी थंड करण्याचं काम आज दुपारपर्यंत केलं जाईल। महायुतीचा एकही बंडखोर, भारतीय जनता पार्टीचा एकही बंडखोर शिवसेनेच्या विरोधात उभा राहणार नाही, ना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात उभा राहील। आम्ही या बंडखोरांना दुपारपर्यंत निश्चितपणे थंड करू। जर का हे बंडखोर थांबले नाही तर त्यांच्या विरोधामध्ये कारवाई देखील केली जाईल। आणि गुलाबराव पाटलांनी एवढा विश्वास ठेवावा, ज्या 4 ठिकाणी शिवसेना निवडणूक लढणार आहे त्या 4ही जागा आणि उर्वरित सगळ्या 17च्या 17 जागा महायुतीच्याच निवडून येतील। यात कुठेही दगाफटका केला जाणार नाही। महायुतीचा धर्म पाळण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे आणि सुनेत्राताई पवार करतायत। त्यामुळे दुपारपर्यंत थोडंसं उसंत घ्या। दुपारनंतर आपल्याला लक्षात येईल की महायुतीचा झेंडा महाराष्ट्रावर फडकणार आहे। बारामतीमध्ये हे आंदोलन सरकारच्या विरोधामध्ये नाही आहे। हे आंदोलन योगेंद्र पवार विरुद्ध रोहित पवार असा सामना आहे। 2-4 दिवसापासून रोहित पवार महागाईच्या मुद्द्यावर आंदोलन करतात, मग रोहित पवारांचा गट पुढे चाललाय म्हणून आज योगेंद्र पवारांनी आपली वेगळी चूल मांडली आणि आंदोलनाचा प्रयत्न करतायत। हा लढा महागाईच्या विरोधात नाही तर शरद पवार साहेबांचा वारसदार कोण आहे, रोहित पवार आहेत का योगेंद्र पवार आहेत, यासाठीचा लढा बारामतीमध्ये सुरू आहे। त्यामुळे योगेंद्र पवार यांचं हे आंदोलन रोहित पवारांना काउंटर म्हणून आहे। रोहित पवार रोज उठून बोंबाबोंब करतात, आंदोलन करतात, मग रोहित पवारांपेक्षा योगेंद्र पवारांना असं वाटतं की मी जास्त चांगल्या पद्धतीने आंदोलन करू शकतो, म्हणून हे महागाईच्या विरोधातलं आंदोलन नाही, हे सरकारच्या विरोधामधलं आंदोलन नाही, तर रोहित पवार विरुद्ध योगेंद्र पवार असा हा सामना बारामतीत आपल्याला बघायला मिळतो। आज दुपारपर्यंत अनेकांची सहल संपलेली असेल, अनेक जे नॉट रिचेबल आहेत ते रिचेबल होतील आणि बहुतांश ठिकाणी बंडखोरी शमवण्यामध्ये भारतीय जनता पार्टीला यश येईल, शिवसेनेला यश येईल आणि राष्ट्रवादी काँग्रेसला देखील यश येईल। आमची सगळ्यांची भूमिका एकच आहे की महायुती म्हणून आम्ही ही निवडणूक लढणार आहोत। गुलाबराव पाटलांना देखील सांगणं आहे किंवा ज्या ज्या ठिकाणी बंडखोर आहे तिथं काहीही चिंता करू नका, आपण अधिकृत उमेदवारांच्या पाठीशीच महायुतीची ताकद देणार आहोत। काही ठिकाणी बंडखोरी शमवण्यात यश आलं नाही तरीही त्यांचं डिपॉझिट जप्त करण्याचं काम हे तिथले आपले कार्यकर्ते करतील। त्यामुळे दुपारपर्यंत थांबा, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून काहीही होणार नाही। महायुतीतली बंडखोरी निश्चितपणे शमवण्यामध्ये आपले तिन्ही नेते यशस्वी होतील। आर्थिक सुनामी ना देशामध्ये येणार आहे ना राज्यामध्ये येणार आहे, पण काँग्रेस संपण्याची सुनामी या देशामध्ये 2014 पासून आलेली आहे। काँग्रेस पक्षाचं वाटोळं होण्याची सुनामी या देशामध्ये राहुल गांधीच्या नेतृत्वात आलेली आहे। राहुल गांधींनी आपला पक्ष कसा सांभाळता येईल याकडे लक्ष द्यावं।
देशाच्या अर्थव्यवस्थेची चिंता करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, निर्मलाजी सीतारामन सक्षम आहेत आणि त्या अतिशय चांगल्याप्रमाणे देशाची अर्थव्यवस्था सांभाळतायत, देशाला पुढे घेऊन जाण्याचं काम करतायत. राहुल गांधी फक्त परदेशामध्ये जाऊन भारताची बदनामी करतात, याच्या पलीकडे त्यांना काहीही काम नाही. मोदी लाटेमध्ये काँग्रेसचं वाटोळं झालं. आता येणाऱ्या काळामध्ये मोदीजींची आणि भारतीय जनता पार्टीची सुनामी येणार आहे. त्याच्यामध्ये राहुल गांधींचं उरलं सुरलं वाटोळं येणाऱ्या निवडणुकांमध्ये होईल. खूप खूप धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.